गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आजच्या लेसनसाठी स्टार्ट करूया आपण. तर आजच्या लेसनचं नाव आहे विश्वकोश आणि हे एक स्थूल वाचन मधील हा लेसन आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेकंड टर्म मध्ये स्थूल वाचनावरती स्पेशली तिसरा विभाग असतो पद्य, गद्य आणि तिसरा विभाग असतो आपला स्थूल वाचन. स्थूल वाचनावरती 6 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. तर आपण आजचा स्थूल वाचन सुरू करूया. विश्वकोश. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करून घेऊ पाठाचा परिचय. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपण ज्ञानविषयक गरजा, व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहेत. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे, या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्याची सवय लागावी, या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. तर आजचा जो पाठ असेल, आजचा पाठ हा पूर्णपणे विश्वकोशावरती काय आधारित आहे. तर तर या पाठामध्ये आपण बघणार आहोत की विश्वकोश हा आपल्यासाठी का उपयुक्त आहे, त्याची का गरज लागते किंवा व्यावहारिक जीवन जे असतं आपलं त्यामध्ये विश्वकोशाचा उपयोग कसा होऊ शकतो. तसेच विश्वकोशामधून वेगवेगळ्या शब्द कसे बघू शकतो, वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ कसा असतो किंवा त्याचा संदर्भ कसा पाहणे, कसा शोधून काढणे, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर विश्वकोश सर्व लोकांपर्यंत पोहोचावा, सर्व मुलांपर्यंत पोहोचावा आणि त्याची गरज कळावी आणि त्या विश्वकोशाच्या अभ्यासनासाठी सवय लागावी, या हेतूने हे स्थूल वाचनामध्ये या विश्वकोश या पाठाचा काय केलेला समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर सुरुवात करूया आपण पाठाला. तुमच्या शाळेत अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेल्या काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्य संपदेबाब सोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्ती कोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. आता तुम्ही कधी तुमच्या स्कूलच्या लायब्ररीमध्ये गेला किंवा कोणत्याही विद्यालयाच्या लायब्ररीमध्ये गेला, तर तुम्हाला खूप सारे अशी पुस्तकं दिसतील. असे मोठे, जाड असे पुस्तकं दिसून येतील. त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, हे साहित्य संपदा असते. मराठी विश्वकोश असतात, मराठी व्युत्पत्ती कोश असतात, चरित्रकोश असतात, शब्दकोश असतात. हे अशी ग्रंथसंपदा आपल्याला काय म्हणतात, हे ग्रंथालयात बघायला मिळतात आणि ह्याच ग्रंथालयाचा काय असतो, हा मानबिंदू. मानबिंदू म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ज्याला बोलतो आपण, किंवा जे पाया जो बोलतो ग्रंथालयाचा. तर हे कोश जे असतात, हे कोश काय असतात, ते ग्रंथालयाचा काय असतात, हा पाया असतात. तर आपण ह्या पाठामध्ये काय करून घ्यायचे, विश्वकोशाचा परिचय करून घ्यायचे. तसे असे खूप सारे असे कोश आहेत, जसे व्युत्पत्ती कोश असेल, चरित्रकोश असेल, शब्दकोश असेल आणि त्यापैकी एक विश्वकोश असेल. त्याच विश्वकोशाचा आपण काय करून घ्यायचे, आज परिचय करून घ्यायचा. मानवी विद्या, विज्ञान, तंत्रज्ञान यातील विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. मराठी विश्वकोशामध्ये मानवी विद्या शाखेअंतर्गत धर्म व तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिकी, रसायन, गणित सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैदिक या विषयांचा समावेश केला आहे. कोणत्याही एक महत्वाचा विषय अनेक विषयाशी संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. आता मराठी विश्वकोशामध्ये मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचं काय असतं, अज्ञात ज्ञान असतं किंवा हे एक व्यापक योजनेखाली पूर्णपणे संकलित केलेला कोश म्हणजे काय, विश्वकोश. ह्याच्यामध्ये मानवी विद्या जर आपण पाहिले, मानवी विद्याच्या अंतर्गत काय येतात, धर्म, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल, क्रीडा या सर्व विषयांचा ह्याच्यामध्ये काय केला असतो, समावेश केला असतो. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मग
भौतिकी, रसायनशास्त्र, गणित सांख्यिकी ज्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बोलतो. या अशा अनेक प्रकारचे काय असतात या विषयामध्ये हे विषय ह्याच्यामध्ये विश्वकोशामध्ये संलग्न केलेले दिसून येतात. संलग्न केलेले असतात म्हणजे ह्याच्यामध्ये समजावून सांगितलेले दिसून येतात. त्या सर्वांची या सर्व विषयांची काय असतात हे एकत्रित माहिती या आपल्याला विश्वकोशामध्ये या विश्वकोशामध्ये आपल्याला मिळते. तर तो विषय नीट समजून काय करता येतो आपल्याला नीट समजून घेता येतो, की एकाच ठिकाणी सर्व काय ते विषय आहेत. प्रत्येक ठिकाणी काय असतं, की एका विषयाचं एक पुस्तक मिळतं, दुसऱ्या विषयी दुसरीकडे असतं. पण विश्वकोशामध्ये हे सर्व विषयाचं काय असतं, हे संकलित ज्ञान असतं. म्हणजे एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व विषयांचं काय मिळून जातं, हे ज्ञान मिळून जातं. मुख्य विषय आणि त्याचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. तर इथेच विश्वकोशाचा हा काय सर्वात मजबूत असा पाया आहे. तर काय की मुख्य विषय आणि त्याचे संलग्न विषय या या सर्व विषयांचे काय असतात हे इथं पूर्णपणे माहिती दिली असेल किंवा ह्यांचं ज्ञान प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला काय बघावं लागेल? मराठी विश्वकोश बघावे लागेल. परंतु काही ठिकाणी काय असतात, की प्रत्येक विषयाची वेगवेगळी काय असतात, ते पुस्तकं असतात. जसं राज्यशास्त्राचं वेगळं पुस्तक असेल, इतिहासाचं वेगळं पुस्तक असेल, भूगोलाचं वेगळं पुस्तक असेल. पण विश्वकोशामध्ये काय असतात हे मुख्य विषय आणि त्याच्या संलग्न भाषा या सर्वांचं ज्ञान कशामध्ये असते? मराठी विश्वकोशामध्ये दिसून येतं. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषामध्ये आदान-प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. आता ह्याच्यामध्ये जसं-जसं शिक्षण वाढू लागलं किंवा जसं शिक्षणाचा वेग वाढू लागला, तसे काय व्हायला लागले नवीन-नवीन शब्द, नवीन-नवीन भाषा काय व्हायला लागल्या, या दमदार होऊ लागल्या किंवा ही भाषा सर्वार्थाने फुलू लागली. तशीच नवीन भाषामध्ये काय लागले आदान-प्रदान होऊन नवे शब्द मराठीत रूढ झाले. म्हणजे नवीन शब्द काय झाले मराठीत येऊ लागले. औद्योगिकरणामुळे काय झाल्या, वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा वाढल्या. त्याच्यामुळे अनेक नवीन शब्द काय झाले अस्तित्वात आले. नवीन शब्दांना आयाम प्राप्त झाले. त्यामुळे या सर्व विषयक संग्रहात विश्वकोशाची काय झाली गरज निर्माण झाली, की नवीन शब्द आले, तर त्याची पूर्ण माहिती जी असेल किंवा त्याची काही इन्फॉर्मेशन जी असेल, हे कशामध्ये मिळतं ते आपल्याला विश्वकोशामध्ये मिळून जातं. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या भूमीवर मराठी भाषेतील सर्व विषयक संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. आता थोडंसं आपण इतिहासामध्ये जाऊ. 1961 ला काय झाले महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राची स्थापना जशी झाली, तर महाराष्ट्राचा जो पाया असेल किंवा महाराष्ट्र स्थापनेचा जो पाया असेल, तो काय असेल, की मराठी भाषिकांचा राज्य किंवा मराठी भाषिकांचं राज्य. मग ज म्हणजे जे काही ठिकाण असेल त्यामध्ये सर्व जे अशी लोकं होते, की ज्यामध्ये मराठी लोकं बोलू शकतील. पण हे महाराष्ट्र तयार होण्याच्या अगोदर हे आपलं राज्य जे असेल किंवा आपल्या राज्याचा काही भाग असेल कोणाच्या आधिपत्याखाली होते किंवा एक वेगळंच प्रांत म्हणून ओळखलं जायचं. पण जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर काय झाले या विश्वकोशाची अजूनच गरज वाढली. का? की मराठीला एक वेगळा आयाम प्राप्त झाला किंवा एक वेगळी भाषा म्हणून काय झाली त्याचा स्वीकार करण्यात आला. किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किंवा शासन व्यवहारामध्ये मराठी भाषेस काय झाली एक वेगळी मान्यता मिळाली किंवा राज्य शासन किंवा शासन व्यवहार जेव्हा चालतो, त्यामध्ये वापरणारे काही जे शब्द असतील, हे शब्द काय झाले वेगळे प्राप्त होऊ लागले किंवा वेगळे शब्द त्यामध्ये प्राप्त होऊ लागले. त्यामुळे या विश्वकोशाची काय काय होऊ लागली, अजूनच गरज भासू लागली किंवा अजूनच जास्त होऊ लागली आपल्याला ह्याची गरज अधोरेखित झाली. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये
मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिलेच संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानविकास क्षेत्रात ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्राचे सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, आता हे जे मराठी विश्वकोश जे तयार करतात किंवा नेहमी अपडेट करतात किंवा त्याच्यामध्ये नवीन नवीन शब्द टाकत राहतात किंवा नवीन नवीन शब्द काय होतात त्याच्यामध्ये अधोरेखित होऊ लागतात. तर याच्यामध्ये मराठी विश्वकोश जे असेल किंवा त्याची निर्मिती जी असेल, ही निर्मिती कुठून सुरू झाली? तर याचे जे पहिले संपादक जे असतील लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे योगदान काय खूप म्हणजे खूप मोलाचं आहे. त्यानंतर मग ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर असतील किंवा असे खूप सारे लोक जे असतील, त्या लोकांनी काय केले, ते मोठे मोठे लेखक जे असतील, लेखक समोर आले. त्यांनी विश्वकोशामध्ये काय टाकले, वेगळे शब्द टाकले, त्यांचे अर्थ लिहिले किंवा त्याला एक संपादक म्हणून ती लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी काय केलं, खूप मोठासा असा आपलं काय दिलं त्याच्यामध्ये आपलं मोलाचं योगदान असं दिलेलं आहे. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानविकास क्षेत्रात ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश. आता जसं जसं स्वातंत्र्यानंतर काय झालं, ज्ञान विकास होऊ लागला, वेगवेगळ्या भाषांमध्ये शिक्षण होऊ लागलं, मराठी भाषामध्ये अजूनच जास्त मोठं शिक्षण होऊ लागलं. जर तुम्ही जर पाहत गेला महाराष्ट्र हा देशामध्ये जवळ केरळ आणि तमिळनाडू ह्याच्यानंतर सगळ्यात जास्त जे शिक्षणाचा पाया जो असेल, हा कुठे आहे? हा महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. जसं जसं शिक्षणाचा विकास होत गेला, तस तसं या मराठी विश्वकोशाची काय लागली, जास्तच गरज भासू लागली. ह्याच्यामध्ये वेगवेगळे विकास होऊ लागले, ह्याच्यामध्ये वेगळे ज्ञानक्षेत्र वाढू लागले किंवा वेगळे त्याच्यामध्ये विषय वाढत गेले किंवा जे काही अंतर्गत विषय असतील, हे अंतर्गत विषय काय झाले, ह्याच्यामध्ये वाढत जाऊ लागले. तर पुढे पाहूया आपण विश्वकोश कसा तयार झाला किंवा विश्वकोशाची निर्मिती कशी झाली. सर्वप्रथम विषयावर तज्ञांची समितीची रचना केली गेली. म्हणजे विषयावर म्हणजे काय? प्रत्येक विषयाचे तज्ञ काय झाले, यांची एक वेगळी समिती बसवली. म्हणजे अर्थशास्त्राची समिती वेगळी, राज्यशास्त्राची वेगळी, भौतिकशास्त्राची वेगळी, रसायनशास्त्राची वेगळी. तर जेवढे काही विषय असतील, त्या सर्व विषय तज्ञांची काय झाली, एक समिती तयार करण्यात आली. समिती तयार करण्यात आली म्हणजे कमिटी तयार करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. म्हणजे प्रत्येक विषयाच्या नोंदीचे म्हणजे प्रत्येक विषय जो असेल, त्याच्यामध्ये काय शीर्षक देण्यात येतील किंवा काय टायटल देण्यात येतील, हे काय करण्यात आले, पहिल्यांदा निश्चित करण्यात आले. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्याची टाचणी तयार करण्यात आली. नोंदी म्हणजे काय? की विषयामध्ये प्रत्येक जो काही विषय असेल किंवा जी काही कमिटी असेल, त्याच्यामध्ये मग मुख्य, मध्यम आणि लहान अशा काही नोंदी. नोंदी म्हणजे काय? की वेगवेगळे मुद्दे जे असतील, कोणते मुद्दे ह्याच्यामध्ये ऍड करता येतील, कोणते मुद्दे ह्याच्यामधून वगळता येतील, कोणत्या मुद्द्यांना जास्त काय देता येतील तुम्हाला, हां, जास्त मान्यता देता येतील. अशा काही मुद्द्यांची काय झाली, टाचणी तयार केली. टाचणी तयार केली म्हणजे काय? लिस्ट तयार करण्यात आली. नोंदीच्या मर्यादा आखून शासनामध्ये तसं सूचना दिल्या गेल्या. आता नोंदीच्या मर्यादा म्हणजे काही नोंद काढली म्हणजे 4-5 अ, 4-5 पानांची ही काढली, अ, नोंदी काढल्या असं नाही. मर्यादा ठेवण्यात आली, की एवढी या विषयाबद्दल किंवा या शब्दाबद्दल एवढी मर्यादा पाहिजे किंवा एवढे लिमिटेशन्स पाहिजेत. त्याबद्दल त्यांनी काय दिलं, शासनामध्ये सूचना दिल्या गेल्या. प्रत्येक विषयाचे मुख्य, मध्यम, लहान, नाममात्र नोंदीच्या यादी तयार केल्या गेल्या. आता प्रत्येक विषय जो असेल त्या विषयामध्ये मुख्य, मध्यम आणि लहान अशा प्रकारच्या काहीतरी नोंदींच्या याद्या तयार करण्यात आल्या. आकार विल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. तर आकार विल्ल्या म्हणजे की सर्वप्रथम सर्वात मोठ्या याद्या, त्यानंतर मध्यम याद्या, त्यानंतर लहान याद्या.
त्या याद्या काय केल्या, आकारानुसार त्यांची काय केली, ही यादी लावण्यात आली. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य समिती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले आहेत. हा सर्वात महत्वाचा. 1976 रोजी महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ मराठीचा पहिला विश्वकोश खंड काय केला, हा प्रकाशित केला. 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो किंवा 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी विश्वकोशाचा पहिला खंड हा कोणत्या वर्षी प्रकाशित झाला. तर तो कोणत्या वर्षी प्रकाशित झाला, 1976 रोजी. तर 1976 पासून ते आतापर्यंत किती, एकूण 20 खंड काय झालेत, हे प्रकाशित करण्यात आले आहेत. म्हणजे आतापर्यंत हे 20 वेळा काय झाले, ते विश्वकोश अपडेट होत गेलेत किंवा याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोशाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 व भाग 2 प्रकाशित करण्यात आले. आता विश्वकोश तुम्हाला जर मोठे विश्वकोश दिले तर तुम्हाला ते लवकर समजणार नाहीत किंवा त्याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी काय केलेत, हे कुमार विश्वकोश म्हणजे त्याची भाषा जी असेल किंवा त्याची काही ती लेवल जी असेल, लेवल काय हे छोट्या मुलांकरिता बनवलेले आहे. तर ह्याचे काय केले, 2 भाग केले, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 आणि भाग 2 असे प्रकाशित करण्यात आलेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ऍप मध्ये समावेश करण्यात आली आहे. तर हे सर्वात महत्वाचं आहे. आज जर तुम्ही पाहिलं पूर्ण जगामध्ये भारत हा एक नंबरचा भारत हा एक नंबरचा देश आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल वापरले जातात. तर ह्याचाच फायदा घेऊन मराठी विश्वकोश काय केले, हे ऍप तयार करण्यात. म्हणजे आपल्याला डायरेक्ट लायब्ररीमध्ये न जाता, पहिलं कसं होतं, आपण लायब्ररीमध्ये जावा, लायब्ररीमध्ये झाल्यानंतर ते भले मोठे जे पुस्तक असतील, जाड पुस्तक असतील, ते जाड पुस्तक घ्या, मग ते वाचा, त्याची नीटनेटकी काळजी घ्या. पण आता असं नाही. आता कसं आहे, ते हे जे काही 20 खंड आहेत, ते 20 खंड कशामध्ये, ऍप मध्ये टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एका क्लिक वरती काय मिळून जातं, ते हे पूर्ण विश्वकोश काय मिळतात, त्याचे 20 चे 20 खंड तुम्हाला मिळू शकतात आणि त्याची माहिती तुम्हाला काय करू शकतात, हे अवगत होऊ शकते. म्हणजे जसे वेगवेगळे ऍप असतात, व्हॉट्सअप असेल, वेगवेगळे ऍप असतील, ट्विटर असेल, हे जसे ऍप आहेत तसे मराठी विश्वकोशाचे काय केलेत, हे ऍप तयार केलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही बसून, कधीही बसून तुम्ही काय करू शकता, हे मराठी विश्वकोश वाचू शकता किंवा त्याचं ज्ञान अवगत करून घेऊ शकता. तर हे आपण पाहिलं की विश्वकोश हा कसा तयार झाला किंवा कशा प्रकारे ती सुरुवात झाली आणि कोणत्या वर्षी काय झाले, ते पहिला खंड प्रकाशित करण्यात आला. आता विश्वकोश कशासाठी पाहावं म्हणजे की हिची गरज काय आहे किंवा कशासाठी आपण तो विश्वकोश पडताळावा, हे बघायचं. आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. आता आता काही लोक असतात किंवा आपण कधी-कधी आपल्याला काय जाते, इंग्लिश लँग्वेज ही जड जाते. इंग्लिश लँग्वेज जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला काय होतं, खूप साऱ्या अडचणी येतात. खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो. पण आपली मातृभाषाच मराठी असल्यामुळे आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल, आपल्या एखाद्या विषयाचं ज्ञान घ्यायचं असेल, तर आपल्याला मातृभाषा जी असते, आपली मातृभाषा खूप गरजेची पडते किंवा खूप उपयोगी पडते. किंवा असं जगाच्या पाठीवर असं बोललं जातं की भाषेतून घेतलेलं शिक्षण जे असेल, हे सर्वात प्रभावी आणि उपयुक्त असं मानलं जातं. त्यामुळेच ज्ञानविषयक ज्या काही गरजा असतील त्या मराठीतून भागवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, विश्वकोशाचा विश्वकोशची गरज पडते. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी. आता इथे काय सांगितले की जागतिक पातळीवरती काय करायचे, ज्ञानाचे क्षितिज जे असेल, क्षितिज काय करायचे, विस्तारायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला अजून वाढवायचंय. तर हे वाढवण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, विश्वकोशाची. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी, अभिव्यक्ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी जी असेल, पर्सनॅलिटी जी वाढवण्यासाठी. आता सिंपल उदाहरण असेल,
तर तुमची पर्सनॅलिटी कधी वाढते, की तुमचं ज्ञान जे असेल, ज्ञान हे अफाट असेल. तुमचं ज्ञान हे काय असेल, हे दुसऱ्यांपेक्षा अधिक असेल. तर समोरच्या व्यक्तीवरती तुमचे काही जे काही इमेज असणार आहे, तुमच्या समोरच्या व्यक्तीवरची जी काही तुमचं काय इमेज पडणार आहे, ती खूप चांगली असणार. तर इमेज ही कधी वाढणार आहे? तुमची पर्सनॅलिटी जेव्हा चांगली असेल आणि ती पर्सनॅलिटी कधी वाढणार आहे, जर तुमचं ज्ञान हे चांगलं असेल आणि ज्ञान कधी वाढणार आहे, जर विश्वकोशामध्ये सर्व तुम्हाला माहिती असेल किंवा विश्वकोशामध्ये तुम्ही जर जास्त हे करत असाल, जास्त तुम्हाला माहिती असेल, तर तेव्हा तुमची अभिव्यक्ती काय होते, हे जास्त उजळून निघते. सर्व प्रकारचे प्रकल्प आणि सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळवण्यासाठी. आता इथेच तिथे जर आपण पाहिलं, की कोणत्याही विषयाचं ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल, सूक्ष्म पासून ते प्रगल्भ ज्ञान पाहिजे असेल, तर तुम्हाला कशाचा हे करायचा असेल, अभ्यास करावा लागेल, विश्वकोशाचा अभ्यास करावा लागेल. आता विश्वकोश कसा पहावा? शब्द आकार विल्ल्यानुसार पहावेत. शब्द आकार म्हणजे शब्दाचा आकार जो असेल लहानापासून ते मोठ्यापर्यंत. जर विश्वकोश जर तुम्ही पाहायला गेला, तर लहानापासून ते मोठ्यापर्यंत हे काय असतात, हे हे त्यामध्ये शब्द दिले असतील. तर तुमचा शब्द हा छोटा असेल, तर कशामध्ये बसतो किंवा कोणत्या आकारामध्ये येतो, तर त्यानुसार त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. बाराखड्यातील स्वर व व्यंजन याच्या स्थानानुसार अनुक्रम दिलेला शब्द पाहावा. आता बाराखडीमध्ये काय असतात, आपले 12 आ, इ, ई, क, ख हे आपले बाराखडे. बाराखडे बाराखडीमध्ये आपले स्वर आणि व्यंजन आहेत. त्या स्वरनुसार आणि व्यंजनानुसार काय केलं जातं, ते हे त्याचे अनुक्रमणिका असते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषयक संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणार आहे. भाषा व त्या संबंधीचे संदर्भ याची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची गरज तुम्हाला पाहण्याची सवय लागून घ्यायला हवी. आता तुम्ही पहा, एन्सायक्लोपीडिया जो असतो किंवा ब्रिटानिकाचा एन्सायक्लोपीडिया असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. पण ती कशामध्ये मिळेल? इंग्लिशमध्ये मिळेल. तीच जर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला कशाची गरज पडणार आहे? विश्वकोशाची गरज पडणार आहे. म्हणजे विश्वकोशामध्ये प्रत्येक शब्दाचा हा काय दिलेला असतो? हा अर्थ दिला असतो आणि तो अर्थ कुठून आला? त्याचा इतिहास काय असेल? सुरुवात कशी झाली? ही सर्व माहिती काय दिलेली असते? याच्यामध्ये दिलेली असते. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला तुम्हाला आवडणारे शब्दकोडी, फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे देत आहोत. आता आपण 2 उदाहरणं पाहणार आहोत. 2 शब्द ह्याच्यामध्ये दिलेत. शब्दकोडी आणि केशरचना. आता तुम्हाला याचा अर्थ पाहायचा असेल, की हा केशरचना आली कुठून? हा शब्द आला कुठून? याचा इतिहास काय आहे? आणि ह्याच्यामध्ये कोणते-कोणते प्रकार आहेत? काय आहेत? हे जर तुम्हाला सर्व पाहायचं असेल, तर विश्वकोशाची कशी गरज पडते, हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये कळून येईल. तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्याचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा. भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता www.मराठी विश्वकोश .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता विश्वकोश जे असतील, कोणते शब्द, त्यांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल, तर महाराष्ट्र सरकारने काय केले, त्याची एक वेबसाईट दिली. त्या वेबसाईटवरती तुम्ही जर गेला, त्या वेबसाईटवरती तुम्ही कोणतेही शब्द टाकला, तर त्या शब्दाचं पूर्णपणे काय येऊन जाईल? माहिती येऊन जाईल. ती कोणती वेबसाईट? मराठी विश्वकोश .महाराष्ट्र.gov.in. तर आपण आता पुढचा भाग सुरू करणार आहोत, की 2 शब्द आहेत. कोणते? शब्दकोडी आणि केशरचना. तर हे 2 शब्द जे असले, 2 शब्दांचा अर्थ मग एक उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत, की विश्वकोशामध्ये ह्याचा उदाहरण कसं दिलेलं आहे किंवा ह्याचा शब्दकोडी हा शब्द कसा दिलेला आहे, कसा आलेला आहे, तो ह्याची सर्व इतिहास आणि सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिसून येते. तर आपण सुरुवात करूया. तर इथे आपण पाहू शकतो 2 पहिला शब्द दिलेला आहे शब्दकोडी. तर हा शब्दकोडी जो असेल, याचा आपल्याला अर्थ पाहायचा असेल, तर अर्थ कसा येईल आणि कसा येतो ते आपण पाहूया. पुढील पानावर शब्दकोड दिलेल्या वाक्याच्या आधारे सोडवा. आता हे इथं काय दिलेत, हे शब्दकोड दिलेलं आहे. आता हे शब्दकोड सोडवताना
जे काही हिंट दिले ते हिंट कसे असतील? श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी. एका साहित्यिकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण. तुरुंगात असताना देखील ज्याची काव्य प्रतिभा बहरून असे साहित्य. सुधारकचे संपादक. कवी याचे आडनाव. विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव. मालतीताई बेंडेकर यांनी वापरलेले टोपण नावातील आडनाव. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव. ह्याच्यामध्ये पहा हे शब्दकोड काय दिलेत हे 8 प्रकारे दिलेत. पण ह्याच्यामध्ये काय दिलेत हे की शेवटचा शब्द जो असेल, शेवटचा शब्द काय आला पाहिजे हा र आला पाहिजे. तर हे 8 तुम्हाला काय दिलेत हिंट दिलेत आणि हिंटनुसार तुम्हाला काय करायचे हे शब्दकोड सोडवायचे. तर इथे आपण शब्दकोड बघताना पहिल्यांदा विश्वकोशामध्ये काय दिलं तुम्हाला एक्झाम्पल दिले की शब्दकोड हे नक्की काय असतं. म्हणजे जर तुम्हाला अर्थ तुम्हाला ते माहितीच नसेल की शब्दकोडी काय आहे, तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यासाठी इथे शब्दकोशामध्ये सर्वप्रथम काय दिले, की शब्दकोडे नक्की काय असतं, हे इथे समजावून सांगितले. त्यानंतर हा पहा, आर्थर वीर यांनी 21 डिसेंबर 1913च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात अशा प्रकारचे पहिले शब्दकोडे प्रसिद्ध केले. तर हा शब्दकोडे आला कुठून, की 1913 रोजी हा आर्थर वीर यांनी काय केले, हे पहिले शब्दकोडे प्रसिद्ध केले. हाच तो चहा या दोन्हीकडून जरी शब्द वाचले तरी एकसारखेच बनते. अशा प्रकारच्या शाब्दिक करमतीवर आधारित हे कोडे असावे असा अंदाज आहे. म्हणजे शब्दकोडे म्हणजे काय? हा शब्द कुठून जरी वाचला तर हा काय येणार आहे? हा सारखाच येणार आहे. तर हे ज्या करामती असतात, छोट्या-छोट्या ज्या गमती असतात, त्या गमती, करामतीच्या आधारावरती काय असतात हे शब्दकोडे असतात. मुलांना विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यामध्ये येणारे शब्दकोळे तुम्ही सोडवता आणि भाषेची गंमत अनुभवता. फ्रेंच भाषा शब्दकोडांसाठी सर्वात सोयीस्कर भाषा. कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक शब्दकोडे लोकप्रिय. रशियामध्ये शब्दकोडांचा वापर प्रचारासाठी. तर ही शब्दकोडे कुठून आले याची सुद्धा काय दिले तिथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर शब्दकोडांचे प्रकार कोणते? चौकोनाची कोडी, चित्र चौकडी, साम्यकारी, अनियमित आकाराची, वर्तुळाकार, बदामाच्या आकाराची, फुलीच्या खुण्याच्या आकाराची, शास्त्रीय आणि गुप्त लेखनाची. तर हे काय आहे ते शब्दकोडांचे प्रकार आहेत. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचे शब्दकोडे काय केले जातात ते वापरले जातात. अशा कल्पनावर आधारित अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो. प्रसिद्ध विधान आणि अवतरण देऊन त्याचे लेखक ओळखण्यास सांगणे, एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे, एका शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे. तर अशा प्रकारचे काय केले जातात ते शब्दकोडे सोडवण्यासाठी तुम्हाला हिंट दिले जातात किंवा काही असे प्रो दिलेले जातात. तर हे पाहिलं आपण की इथं आता आपल्याला बघायचं आहे की शब्दकोडे हा फक्त काय घेतला आपण शब्द घेतला. पण त्यांची कशा प्रकारे माहिती दिलेली आहे विश्वकोशामध्ये, तर इथे एक नमुना दिलेला आहे किंवा इथे एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, की सर्वप्रथम शब्दकोडे असतं काय? दुसरं शब्दकोडी कसा तयार झाला आणि सर्वप्रथम कुठे प्रकाशित करण्यात आला? त्यानंतर शब्दकोडांचा इतिहास काय असेल, त्याचा पाया काय असेल? दुसरं शब्दकोडांचे प्रकार काय असतील? आणि शब्दकोडामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? हे संपूर्ण माहिती काय मिळते आपल्याला विश्वकोशामध्ये मिळते. दुसरा आपला शब्द होता केशरचना. केशरचना. आजकाल केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करणे तुम्हाला सर्वांना आवडते. पण मुलांना आश्चर्य वाटेल, की पौराणिक काळापासून आकर्षक केशरचनेचे आकर्षण सर्व समाजात आहे. आता केशरचना जर आपण बाहेर पडलो, तर अनेक प्रकारचे तुम्हाला काय दिसतात केशरचना दिसतात. म्हणजे आपण हेअर स्टाईलिस्ट बसतो. हेअर स्टाईलिस्ट म्हणतो. तुम्ही आता यंग जनरेशन आहात, यंग जनरेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात हे हेअर स्टाईलिस्ट हेअर स्टाईल आपण करत असतो. पण हेअर स्टाईलिस्ट आत्ताची आहे का, आधुनिक आहे का? नाही. हे पौराणिक काळापासून काय केलेत हे आलेले आहेत. तर केशभूषेत अंतर्गत असणाऱ्या गोष्टी, की केशभूषा करणे म्हणजे नक्की काय करणे? केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कोळे करणे, सरळ करणे. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपल्या पराक्रमाने गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरता त्यात विजय चिन्ह आणि पदक लावत. तर पहिली लोक काय करायची जेव्हा लढाई जिंकून वगैरे यायची किंवा पराक्रम करून यायचे, तर आपल्या केसांना ते मातीचा लेप लावून त्याच्यामध्ये विजय चिन्ह आणि पदक लावत जेणेकरून हे
सर्वांना दिसू शकतील की ह्या समोरच्या व्यक्तीने कसा पराक्रम केले किंवा कोणत्या प्रकारचा पराक्रम केलेला आहे. तर वेशभूषेचा उद्देश काय असेल? वेशभूषेचा मुख्य उद्देश आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. वेशभूषेचा सामाजिक उद्देश वेशभूषेचा सामाजिक उद्देश सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक वेशभूषा. तर हे जे उद्देश पण दिलेले आहेत की मुख्य उद्देश काय आणि सामाजिक उद्देश काय. केशभूषेचा उगम यातून झाला असावा. केस इतरांना दिसू केस इतरांना दिसू न देण्याचा पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केस बंदाची कल्पना पुढे आली असावी. तर या प्रकारचे काय केले ते वेगवेगळ्या प्रकारची केशभूषा जी असेल केशभूषा हे कोणत्या कोणत्या प्रकारचे ह्या चित्रातून हिने काय केले स्पष्ट केलेले दिसून येतं. अजंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्री पुरुषाच्या केश रचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केश रचनाचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतं. तर आता ह्या विश्वकोशामध्ये काय दिसते केशभूषेची सर्व माहिती इथे दिसून आलेली दिसते. की केशभूषेचा केशभूषा म्हणजे नक्की काय? केशभूषेचा उद्देश काय? मग तो सामाजिक असेल किंवा मुख्य उद्देश असेल किंवा केशभूषेचा उपयोग कसा केला जातो पुरातन काळामध्ये किंवा केशभूषा कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात ते त्यांनी प्रश्न सॉरी फोटो सुद्धा दिलेले आहेत. नंतर केशभूषा ही आली कुठून किंवा ह्याचा आपल्याला संदर्भ कुठून मिळून येतो. या प्रकारचे काय दिले तिथे हे माहिती दिलेली दिसून येते. तर आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण हे दोन आपण उदाहरणं पाहिले. पहिला होता शब्दकोड आणि दुसरा होता केशभूषा. फक्त काय हा 4 शब्दांचा किंवा 4.5 शब्दांचा हा काय सॉरी 4.5 अक्षरांचा हा शब्द असेल किंवा 4 शब्दांचा अक्षरांचा शब्द असेल. तर ह्या शब्दावरून तुम्हाला काय केले पूर्ण माहिती मिळेल. शब्दकोड कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, ते इतिहास काय असेल, याचं उदाहरण काय असेल, हे कसे समजावले जाते, ही सर्व माहिती दिली. त्यानंतर केशभूषा. वेशभूषामध्ये सुद्धा कशी वेशभूषेचा अर्थ काय असतो, उद्देश काय असतो, कुठून चालत आले, त्याचे कोणते-कोणते प्रकार असतील, त्याचे पुरातन काळामध्ये त्याचं महत्त्व काय, हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये कळणार. तर अशा प्रकारचे असे लाखो शब्द आपल्याला कशामध्ये मिळून येतात, हे विश्वकोशामध्ये मिळून येतात. तर तुम्ही समजू शकता, की तुम्हाला एखाद्याचा शब्द कळत नसेल किंवा एखादा शब्द तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्हाला त्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर तुम्हाला कशाचा उपयोग पडतो हा मराठी विश्वकोशाचा उपयोग पडतो किंवा हे खूप उपयुक्त असं मानलं जातं. त्याच्यामुळे विश्वकोश आपल्याला स्थूल वाचण्यासाठी दिले की विश्वकोश जो असेल तो हा कसा तयार झाला आणि कसा उपयुक्त आहे आणि त्याची गरज का आहे या ह्याच्यामध्ये अत्याधुनिक जगामध्ये. तर आज आपण समजून घेतलं. तर विश्वकोश तर आपण आज स्थूल वाचन पाहिला. आता परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये जेव्हा सॉरी स्थूल वाचन पहिला विभाग हा असतो कोणता पद्य विभाग दुसरा विभाग असतो सॉरी पहिला विभाग असतो गद्य विभाग दुसरा विभाग असतो हा पद्य विभाग तिसरा विभाग असतो हा स्थूल वाचन चौथा असतो हा व्याकरण आणि लास्ट असतो भाषा अभ्यास असे 5 प्रकारचे काय असतात आपल्या परीक्षेमध्ये विभाग असतात. तर त्यामध्ये हा तिसरा विभाग असेल स्थूल वाचन. स्थूल वाचनावरती वेगळे 6 मार्कासाठी काय केले जाते हे प्रश्न विचारले जातात आणि स्थूल वाचनामध्ये काय केले जातात फक्त 2 ते 3 लेसन दिले जातात किंवा पाठ दिले असतात आणि 2 ते 3 लेसन वरतीच तुम्हाला काय केले जातात हे प्रश्न विचारले जातात. तर हा विभाग जो असेल हा विभाग तुमच्या हाताचा आहे की फक्त 3 टॉपिक करून तुम्हाला काय करायचे हे त्याच्यावरती 6 मार्क असेही काय करायचे मिळवायचे. तर हा जो आपण टॉपिक पाहिला विश्वकोश. हे विश्वकोश म्हणजे काय? तर आज आपण टॉपिक पाहिला विश्वकोश म्हणजे काय? की विश्वकोशाची गरज का पडते? किंवा विश्वकोश जो असेल ह्याच्यामध्ये काय-काय समाविष्ट केलेलं असतं किंवा तो हा ह्याच्यामध्ये कोणते विषय समाविष्ट केले जातात? कोणता मुख्य विषय असेल आणि त्याचे संलग्न विषय कोणते असतील? या या मराठी विश्वकोशामध्ये नवीन शब्द कसे रूढ होत गेले, नवीन शब्द कसे वाढत गेले, हे आपण पाहिलं.
त्यानंतर मराठी विश्वकोश वाढण्या पाठीमागची कारण सुद्धा आपण पाहिली, की शासन व्यवहारासाठी मराठी भाषेचा काय केला, मराठी भाषा अवगत करण्यात आली किंवा मराठी भाषा काय केली ही स्वीकार करण्यात आली. त्यानंतर मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज यासाठी शब्दकोश काय पाहिले आपण. त्यानंतर विश्वकोशाची गरज का आहे हे आपण या पाठामध्ये पाहिलं. त्यानंतर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये जे लक्ष्मण शास्त्री असतील किंवा वेगवेगळे जे लेखक असतील किंवा वेगवेगळे जे काय ज्ञानकोशकार असतील त्यांनी कोणती भूमिका पार पाडली किंवा त्यांची भूमिका कोणती होती किंवा त्यांनी पाया कसा रचला विश्वकोशाचा हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की विश्वकोश हा कशात तयार झाला किंवा कसा त्यामध्ये कसा तयार झाला. त्यानंतर त्याच्या नोंदी कशा ठेवण्यात आल्या किंवा नोंदी ठेवण्यात आल्यानंतर 1976 रोजी काय केला हा पहिला खंड किंवा मराठी विश्वकोशाचा पहिला खंड काय केला हा प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर ते आतापर्यंत 1976 पासून ते आतापर्यंत एकूण 20 खंड काय केले प्रकाशित करण्यात आले. हे 20 खंड का प्रकाशित करण्यात आले? तर दिवसागणिक किंवा वर्षागणिक किंवा महिन्यागणिक काय केले ते वेगवेगळे शब्द वाढत गेले किंवा वेगवेगळे शब्द रूढ होत गेले आणि ते शब्द रूढ होत गेल्यानंतर हे विश्वकोश काय केले तसेच वाढत सुद्धा गेले. त्यानंतर कुमार विश्वकोशाची निर्मिती करण्यात आली. कशासाठी? शालेय विद्यार्थ्यांसाठी हे विश्वकोश जास्त जड जाऊ नये म्हणून त्यांच्या लेवलवरती किंवा त्यांच्या बौद्धिक पातळीवरती काय केले ते विश्वकोश तयार करण्यात आले. त्यानंतर विश्वकोश कशासाठी पहावा हे आपण पाहिलं, की अ, ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी आपण काय करतो विश्वकोश बघतो. त्यानंतर जागतिक ज्ञानक्षेत्राची क्षितिज विस्तारताना किंवा क्षितिज वाढवताना किंवा लिमिट वाढवण्यासाठी मराठी ज्ञानकोशाची गरज असते. अभिव्यक्तीला योग्य चालना देण्यासाठी म्हणजे तुमची पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो हा विश्वकोशाची गरज पडते किंवा विश्वकोशाची काय पडते तुम्हाला हा योग्य चालना मिळते. दुसरा असेल प्र सूक्ष्म पासून ते प्रगल्भ ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडते ही मराठी भाषेची गरज पडते किंवा विश्वकोशाची तुम्हाला गरज पडते. आता विश्वकोश कसा पाहावा? विश्वकोश जेव्हा आपण पाहतो तर एक तर तो विषयानुसार पाहावा. दुसरं ते शब्दांच्या आकारानुसार की शब्दांचा आकार कसा आहे, मध्यम आहे, लहान आहे की मोठा आहे हे पाहण्यासाठी आपण काय याद्वारे पण आपण काय करू शकतो विश्वकोश पाहू शकतो. त्यानंतर एन्सायक्लोपीडिया जे असेल ब्रिटानिका त्याच्यामध्ये कसे वेगवेगळे प्रकार दिले जातील किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय कसे दिले जातात त्याच प्रकारचे विषय काय केले जातात हे आपल्या मराठी विश्वकोशामध्ये दिले जातात. बाराखड्यामध्ये जसे स्वर व्यंजन असतात त्यानुसारच त्यांचं काय दिले असतात हे बाराखडीप्रमाणे त्यांचे शब्द दिलेले असतात किंवा शब्द आपण त्यामध्ये शोधू शकतो. आता महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले ते की सगळीकडे जाताना आपल्याला काय करता येत नाही ते विश्वकोश विश्वकोश घेऊन जाता येत नाहीत किंवा आपल्याला कॅरी करता येत नाही. तर हे महाराष्ट्र सरकारने काय केले ते विश्वकोशाचे एक वेगळं ऍप तयार केले. ते ऍपद्वारे तुम्हाला काय मिळते इथे पूर्ण माहिती मिळून जाते. त्या अजूनच त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले ते एक साईट तयार केली. त्या साईट ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे शब्द त्याचे अर्थ मिळून जातात किंवा त्याची पूर्ण माहिती तुम्हाला काय करून जाते मिळून जाते. तर ही कोणती वेबसाईट असेल मराठी विश्वकोश .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती काय मिळते तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाते. त्यानंतर आपण जे दोन उदाहरणे पाहिले की शब्दकोडे आणि केशभूषा. शब्दकोड हा तयार कसा झाला तर त्याचं एक्झाम्पलही पाहिलं आपण की सुरुवात कुठून झाली किंवा त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, सर्वप्रथम हा कुठे छापला गेला ही सर्व माहिती आपल्याला विश्वकोशामध्ये मिळते. प्लस आपल्याला केशभूषेचा आपण शब्द पाहिला की केशभूषा हे सर्वप्रथम कुठून आली किंवा सुरुवात कशी झाली इतिहासामध्ये याचा
कसा त्याच्यामध्ये याचा पुरावा कसा सापडतो किंवा केशभूषा म्हणजे नक्की काय? त्यानंतर केशभूषेचा मुख्य उद्देश काय असेल, सामाजिक उद्देश काय आणि मुख्य उद्देश काय असेल, हेही आपण पाहिलं. म्हणजेच हे 2 जेव्हा उदाहरणं आपण बघत असतो, त्या उदाहरणानं आपल्याला कळालं, की विश्वकोशामध्ये असा कोणताही शब्द नाहीये, की ज्याचा अर्थ सापडेल. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे, सर्व शब्दांचे तुम्हाला उच्चारलेले जे काही शब्द असतील, त्या सर्व शब्दांचा तुम्हाला काय मिळेल, ते अर्थ दिसून येईल. तर आजचा हा पाठ इथे संपतोय. अ, धन्यवाद. हां मॅडम, झालेलं आहे टॉपिक. हॅलो. हॅलो. अल्मास मॅडम.